नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम भन्नाट, चविष्ट, पौष्टिक असे सोयाबीन चीज बॉल्स. बाहेरून खुसखुशीत, आतून चीजने भरलेले हे बॉल्स एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील. मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. खूप छान हे चीज बॉल्स होतात. अगदी तुम्ही मुलांच्या आता शाळा सुरू होतील तर मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी हा फार छान पर्याय आहे. इथे 1 वाटी मी सोयाबीन घेतलेले आहेत आणि हे सोयाबीन आपल्याला एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि मिठामध्ये हे सोयाबीन भिजवून घ्या. छान असे सोयाबीन अर्ध्या तासाने भिजले की आपण घट्ट पिळून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. हे पहा, जेवढे होतील तेवढे घट्ट पिळून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसुद्धा आपल्याला पाणी नाही ठेवायचं. जराही पाणी न ठेवता हे सोयाबीन घट्ट पिळून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आता काही मसाले घेऊया आपण. 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मुलं खाणारी असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा किंवा नाही घातलं तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया. चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि हे सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. पहा, सोयाबीनमध्ये अजिबातसुद्धा पाणी ठेवू नका. थोडं जरी पाणी राहिलं तरी आपले बॉल व्यवस्थित येत नाहीत. म्हणून जेवढं होईल तेवढं घट्ट सोयाबीन पिळून घ्या. तर इथं पहा, पूर्णपणे सोयाबीनचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि मग हे सोयाबीन मिक्सरला बारीक करायचे आहे. आणि पहा, इथं होईल तेवढे, एकदम होईल तेवढे बारीक करून घ्या. इथं पहा, एकदम व्यवस्थित असे हे बारीक झाले की आपले बॉल्स छान येतात. आता इथं एक मिडियम साईजचा बटाटा उकडून मी किसून घेतलेला आहे. उकडलेला बटाटा किसून घ्या, कच्चा बटाटा घेऊ नका याच्यामध्ये. छान असा बटाटा मऊसूद उकडून घ्या आणि किसून तो आता याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला. फार छान हे चीज बॉल्स होतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि आता शाळा सुरू होत आहेत तर डब्यासाठी पटकन होणारा हा पदार्थ आहे. 3 चमचे बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये घेतला आहे. तुम्हाला जर कांदा नको असेल तर नाही घेतला तरीही हे बॉल्स सुंदर होतात. 3 चमचे एकदम बारीक चिरलेला कांदा घ्या. त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आपल्याला. 1 चमचा धणे जिरे पावडर घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची. ही कलरची मिरची पावडर आहे. त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेऊया आपण बारीक चिरलेली आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावर मळून. हे पहा, सुंदर चवीचे हे चीज बॉल्स होतात. आणि सोयाबीन तर एकदम पौष्टिक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बटाटा येतो तर पोटभरीचा हा नाश्ता किंवा पोटभरीचा हा पदार्थ स्कूल टिफिनच्या डब्यासाठी होऊ शकतो. 1 चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही बारीक रवा किंवा तांदळाचे पीठ इथं घेऊ शकता. तर 3 चमचे आपल्याला इथं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि छान असा हा घट्टसर हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हिंगही घ्यायचा आहे. आधी हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये एक हळदीच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने हळद घेऊया. त्याचबरोबर पाव चमचा हिंग घेऊया. त्याचबरोबर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये जिरं घ्यायचं आहे आणि छान आता हे सगळं मळून घ्यायचं आहे. एकसारखा आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. होईल तेवढं हाताने चांगलं मॅश करून घ्या आणि हे व्यवस्थित गोळे करून बॉल करून घ्यायचे आहेत आपल्याला. पहा, इथं अजिबातसुद्धा सोयाबीनमध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवू नका. थोडं जरी पाणी राहिलं तरी हे बॉल तेलामध्ये विरघळतात. त्याच्यामुळे होईल तेवढं पाणी त्याचं घट्टसर असं पिळून घेऊन सोयाबीन मग आपण मिक्सरला लावून घ्यायचं. आणि बेसन पीठ किंवा तुम्ही जी कोणती पीठं घ्याल ती पीठं व्यवस्थित
प्रमाणात घेऊन हा जो गोळा आहे हा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. थोडासुद्धा हा गोळा पातळ ठेवू नका. जेवढा होईल तेवढा घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण बॉल करून घेऊया. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या सोयाबीनचे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत. पहा, पीठ जर तुम्हाला पातळ वाटलं तर या पिठामध्ये आणखीन हे पीठ सोयाबीनचं पीठ जर तुम्हाला पातळ वाटलं तर याच्यामध्ये आणखीन बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ घेऊन तुम्ही हे पीठ घट्ट करून घेऊ शकता. आणि पहा इथं छान असे हे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आता अर्ध्या पिठाचे मी हे साधे गोळे करून घेते आणि अर्ध्या पिठामध्ये आपण चीज भरणार आहोत. तर पहा इथं अशा पद्धतीने आपल्याला छान असे हे बॉल करून घ्यायचे आहेत. सुंदर चवीचा नाश्ता आहे. अगदी पौष्टिक म्हणायला काही हरकत नाही. अर्ध्या पिठाचे मी बॉल करून घेतले आणि आता अर्धं जे पीठ ठेवलेलं आहे त्याचं आपण आता चीज भरून घेऊया. अगदी भरपूर सारं चीज याच्यामध्ये भरा आणि इतकं सुंदर लागतं चीज भरल्यानंतर. आता याच्यामध्ये चीज, पनीर जो तुम्हाला आवडेल किंवा याच्यामध्ये सुकामेवा अगदी तुम्ही काजू किंवा बदामाचे कापही याच्या मधोमध भरू शकता. तर इथं मी चीज किसून घेतलेलं आहे, क्यूब चीज किसलेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये भरत आहे. मोदकाप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये चीज भरायचं. असा छान असा मोदकासारखा आकार करायचा आणि हलक्या हाताने याचे बॉल करून घ्यायचे आहेत. पहा इथं मोजरेला चीज तुम्ही भरा. तर माझ्याकडे मोजरेला चीज नव्हतं त्याच्यामुळे मी साधं चीजमध्ये चीज क्यूब किसून घेतला आणि तो याच्यामध्ये भरलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. छान असं छोट्या किसणीने आपल्याला चीज किसून घ्यायचं आणि ते आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आपल्याला सोयाबीनचं पीठ घ्यायचं, थोडासा मध्ये खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हे चीज भरून घ्यायचं. पहा इथं मी किसून घेतलेलं आहे चीज क्यूब आणि ते आपण आता याच्यामध्ये भरून घेऊया. आणि आता हा मोदकाप्रमाणे आपल्याला छान असं भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. अर्ध्या पिठाचे मी चीज बॉल केले आणि अर्ध्या पिठाचे साधे बॉल केलेले आहेत. पहा इथं. आता घरामध्ये काही लोकांना माझ्या चीज आवडत नाही. ज्यांना चीज आवडतं त्यांच्यासाठी चीज बॉल केले आणि ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी साधे बॉल मी केलेले आहेत. आता इथे एक छोटा बाऊल घेतला. याच्यामध्ये आपल्याला एक स्लरी करून घ्यायची आहे. पहा इथं 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा आपल्याला इथं मैदा घ्यायचा. 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. छान असं हे आपल्याला एकसारखं मिश्रण करून घ्यायचं. ही स्लरी करून घ्यायची. थोडंसं पाणी घालायचं आणि जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही अशी ही स्लरी आपल्याला करून घ्यायची आहे. याच्यामुळे आपल्या सोयाबीन बॉलला छान कोटिंग येतं आणि सोयाबीन बॉल कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये सुटत नाहीत. पहा इथं थोडंसं पाणी घेऊया आपण आणि थोडंसं पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन आपल्याला याची स्लरी करायची. ही स्लरी जास्ती पातळ ठेवू नका किंवा जास्ती घट्ट ठेवू नका. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही स्लरी तयार करा तुम्ही. पहा इथं छान अशी ही स्लरी तयार झाली. आता आपण बॉल करून घेऊया. तळायला घ्यायचे आहेत बॉल. आता हे सगळं होईपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं. इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. पहा इथं. आता तुमच्याकडे ताजा ब्रेड असेल तर थोडासा तव्यावरती शेकून घ्या आणि मिक्सरला लावून घ्या. इथे ब्रेड क्रम्स घेतलेत मी आणि हे पहा हे बॉल आपल्याला अशा पद्धतीने या स्लरीमध्ये घ्यायचे आणि ब्रेड क्रममध्ये आपल्याला घोळवायचे आहेत. पहा सुंदर चवीचा हा नाश्ता होतो आणि टिफिनसाठी तर फार छान पर्याय आहे. अगदी तुम्ही हे बॉल्स करून फ्रीजमध्ये जर ठेवले तर अगदी कमीत कमी 4 ते 5 दिवस छान टिकतात. फ्रीजरमध्ये हे बॉल तयार करून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा हवे त्याच्या आधी 10 मिनिट काढून नंतर तळून घ्या. तर इथं पहा हे छान आपण हे स्लरीमध्ये घोळवून स्लरीमध्ये घेतलेले आहेत बॉल आणि आता हे ब्रेड क्रम्स लावून घेऊया. 3 ते 4 बॉल फक्त सुरुवातीला करून घ्या आणि कडकडीत तेलामध्ये हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल थंड किंवा तेल अगदी मिडियमसुद्धा ठेवू नका. तेल जेवढं गरम असेल तेवढ्या गरम तेलामध्ये हे आपल्याला तळून घ्यायचे. त्याच्यामुळे तुम्ही तयारी करताना तेल गॅसवरती ठेवा आणि त्याच्यामध्ये हे बॉल सोडून घ्या. लक्षात ठेवा बॉल सोडल्या झाऱ्या किंवा उलथनं लगेच त्याला लावू नका. जर तुम्ही झाऱ्या किंवा उलथनं लगेच लावलं तर हे बॉल तेलामध्ये सुटतात कारण हे खूप नाजूक असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला चांगले सेट होऊ द्या तेलामध्ये आणि त्याच्यानंतरच तुम्ही याला झाऱ्या लावा. जर पटकन तुम्ही झाऱ्या लावला तर हे बॉल सुटण्याची शक्यता असते तेलामध्ये.
त्याच्यामुळे थोडं सेट होऊ द्या आणि नंतर मग हे बॉल तुम्ही हे करा. आणि हे पहा, छान असे सोनेरी कलरवरती आपण हे बॉल तळून घेतलेले आहेत. खरपूस खमंग असे सोनेरी कलरवरती हे बॉल तळून घ्या. खुसखुशीत अगदी खमंग सुंदर हे बॉल तयार होतात. फक्त तेलामध्ये टाकल्या लगेच झाऱ्या लावू नका. 2 ते 3 मिनिट थांबा आणि नंतर मग त्याला चांगलं छान असं झाऱ्याच्या साह्याने हलवून घ्या. आणि पहा, इथं हे बॉल आपले तयार झाले आहेत. आता आपण चीज बॉल करून घेऊया. स्लरीमध्ये तो बॉल घोळवायचा, त्याचबरोबर ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचा आणि तेलामध्ये तळून घ्यायचा. हे चीज बॉल मी थोडेसे साईडला ठेवले. आधी साधे बॉल मी तळून घेतले आणि त्याच्यानंतर आपण हे चीज बॉल तळून घेत आहे. पहा, स्लरीमध्ये घोळवून नंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचे आणि मग तेलामध्ये सोडायचे आहेत. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही पोहे जे असतात आपले जाड पोहे, ते पोहे थोडेसे भाजून मिक्सरला लावून तुम्ही त्याचीही पावडर करू शकता. त्याच्यामध्येही हे छान होतात. तर इथं पहा, हे मी काढून घेतले आहेत. आता हे चीज बॉलही आपले तळून झालेले आहेत. पहा, इथं सुंदर असे कुठलाही एकही बॉल आपला तेलामध्ये सुटलेला नाही आहे. व्यवस्थित असे तेलामध्ये बॉल सोडायचे. 2 ते 3 मिनिट थांबायचं आणि मगच तुम्ही इथं झाऱ्या उलथनं त्याला लावून घ्या. आणि पहा, इथं सुंदर असे खमंग खुसखुशीत अगदी कुरकुरीत आपले चीज बॉल तयार झाले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान रेसिपीसह पुन्हा भेटू. धन्यवाद मंडळी.